नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शब्दगंध या मराठी विषयाच्या चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत. मी सौ मनीषा महेश पिसाळ, छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील कर्ते सुधारक कर्वे हा कर्व्यांच्या जीवनाचा परिचय करून देणारा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणारा डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा हा जो उतार आहे तो आपण पाहणार आहोत. डॉक्टर गिरीश गोपाळ देशपांडे यांनी कर्ते सुधारक कर्वे यांच्याविषयी लेखन करताना लेखनामध्ये त्यांनी आपले जे लेखन कौशल्य आहे त्याच्या साहाय्यानं देशपांडेंनी आपलं कसबपणाला लावून लेखन कौशल्य जे आहे त्याचबरोबर वास्तववादी दर्शन घडवून कर्ते सुधारक कर्वे यांचा जीवनपट आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे लेखक म्हणून त्यांचा परिचय करून घेणं आपलं काम आहे. तर यांचा जन्म वर्धा येथे 20 डिसेंबर इसवी सन 1952 साली झालेला आहे. एक मराठी नामवंत कवी तसेच लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख पदावरून ते निवृत्त झाले. महाराष्ट्र सरकारने 2015 साली साहित्य व संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली. त्यावेळी डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांना मंडळावर सदस्यत्व देऊ केलं होतं. पण राजकीय तडजोड म्हणून मंडळाचा वापर होत असल्याचा आरोप करून देशपांडे यांनी हे सदस्यत्व नाकारलं. शिरीष गोपाळ देशपांडे हे महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील किंवा अन्य काही कामानिमित्त ते महाराष्ट्राबाहेरसुद्धा काम करत असणारा आपणाला दिसून येतात. 66व्या विदर्भामध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आता कर्ते सुधारक कर्वे यांच्याविषयी लेखन करत असताना महर्षी कर्वे हे समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहेत. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केलेली होती. महिला विद्यापीठ ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात साकार केली, मूर्त रूपात आणली. समाजासाठी केलेल्या एकूण कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. आता हे कर्वे त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला याविषयीचा परिचय लेखकांनी सुरुवातीला दिलेलाच आहे. पण तत्पूर्वी मीही तुम्हाला थोडासा त्यांचा परिचय सांगते. कर्ते सुधारक कर्वे म्हणजेच महर्षी कर्वे यांचं नाव
धोंडो केशव कर्वे. लक्षात घ्या, नाव त्यांचं काय आहे? धोंडो केशव कर्वे. उर्फ त्यांना अण्णा असंही म्हटलं जायचं, उर्फ अण्णा. अण्णा म्हणूनही कर्वे प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1858 झालेला आहे आणि मृत्यू 9 नोव्हेंबर 1962 साली झालेला आहे. महिलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी आपलं 104 वर्षाचं आयुष्य वेचलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे 104 वर्षाचं जीवन महर्षी कर्वेंना लाभलेलं होतं. त्या 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या म्हणजेच विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी आपलं सगळं जीवन वेचलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळील हिंगण्याच्या माळावर एका झोपडीत त्यांनी 1907 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. लक्षात घ्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा, विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन. त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवा विवाहापासून झाला आणि त्याची परिणिती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव र.द. कर्वे यांनी सुद्धा हेच काम पुढं चालू ठेवलं, त्याच्यामध्ये योगदान दिलं. भारतामध्ये त्या काळामध्ये संतती नियमनाच्या प्रश्नावर बोलले देखील गुन्हा मानला जायचा. अशा काळामध्ये स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संतती नियमनाचं महत्त्व पटवून देणं हेही काम हाती घेतलं. समाजाचा विरोध पत्करला. समाजाला त्या काळी हा विचार तितकासा मानवणारा नव्हता. संतती नियमन म्हणजे 2 मुलावरती कुटुंब मर्यादित ठेवणं, 2च मुलं होऊ देणं किंवा 1च मूल होऊ देणं, याला संतती नियमन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि हे त्यांनी कार्य त्या काळात केलं. म्हणून त्यांचं जे स्त्री शिक्षणाविषयीचं आणि एकंदर या स्त्रियांच्या विषयीचं जे कार्य आहे ते खूप मोलाचं आहे. त्यांनी स्वतः करून दाखवलं कर्वेंनी, म्हणून त्यांना करते सुधारक कर्वे, सुधारणा घडवणारे, सुधारणा घडवून आणणारे कर्वे असं म्हटलं जातं. करते सुधारक कर्वे. लक्षात घ्या, करते म्हणजे करून दाखवणारे, सुधारक म्हणजे सुधारणा घडवून आणणारे आणि आडनाव कर्वे. करते सुधारक कर्वे. पाठाच्या शीर्षकाकडे आपण यायचं आहे आणि पाठाला सुरुवात करायची आहे. पहा, पुस्तकामध्ये लेखक शिरीष गोपाळ देशपांडे म्हणतात, रेडिओवरती रात्रीच्या बातम्यांमध्ये आले होते, न्यूजमध्ये, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झालं. आणि ही बातमी रेडिओवरती ऐकल्या माझ्या आजोबांचे डोळे टिचले. लक्षात येते का बघा, म्हणजे बातमी 105व्या वर्षी एखाद्या व्यक्तीचं निधन व्हावं आणि 105व्या वर्षी निधन झाल्यानंतर ही लोकांच्या डोळ्यात टचकन पाणी यावं, अशी व्यक्ती कोण? तर ही महर्षी धोंडो केशव कर्वे. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं कारण कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील, तर हे डोळे भरून येणं हे कशाचं कार्य आहे? कशामुळं आले? तर त्यांच्या कार्यामुळं डोळे भरून आले. लक्षात घ्या, व्यक्ती निघून जातात पण कार्याच्या रूपानं त्या मागे
राहतात. त्यांनी एवढं मोठं कार्य केलं होतं, एवढं मोठं काम केलं होतं, इतकं स्त्रियांसाठी काम केलं होतं, इतकं समाजासाठी काम केलं होतं की त्यांच्या जाण्यानं टचकन डोळ्यात पाणी आलं म्हटलेलं आहे. टचकन डोळ्यात पाणी आलं, पटकन डोळे भरून येणे. आता स्वातंत्र्याच्या ऐन रणधुमाळीच्या काळामध्ये म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वेंचा जन्म झाला होता. आता मी सांगितलं होतंच तुम्हाला. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. बघा, म्हणजेच स्वातंत्र्याच्या रणधुमाळीच्या काळामध्ये नेमका काळ कसा होता, स्वातंत्र्य रणधुमाळीचा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा हा सगळा काळ कर्वेंनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला होता. त्यामुळं देशातली स्त्री ही गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे कर्व्यांना दिसत होतं. लक्षात घ्या. म्हणजे भारत स्वतंत्र झाला पण स्त्री स्वतंत्र झालेली नाही हे त्यांना दिसत होतं. कारण समाजावरती, लक्ष द्या, भारतीय समाजावरती संस्कारच तसे होते की गुलामीला भारतीय समाज दागिना मानत असे. लक्षात घ्या, गुलामीला भारतीय समाज काय करायचा, दागिना मानायचा. तर आता दागिना मानायचा म्हणजे लक्षात येते का बाबा तुमच्या, संस्कारच असे होते की गुलाम, दुसऱ्याचं गुलाम होणं, गुलाम म्हणजे नोकर. लक्षात घ्या, दुसऱ्याची चाकरी करणं हे भारतीय समाजाच्या रक्तातच होतं. लक्षात घ्या. त्यांना वाटायचं नाही आपण गुलामी का करायची, आपण दुसऱ्याचं गुलाम होता कामा नये, नोकर होता कामा नये. पण भारतातील लोकांच्यामध्ये संस्कारच तसे होते. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाई. एकीकडं स्त्रीला देवी मानलं जायचं आणि दुसरीकडं स्त्रीचा काय केला जायचा, छळ केला जायचा. हे कर्व्यांना मान्य नव्हतं. म्हणून कर्व्यांनी काय केलं, स्त्रीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, स्त्रीनं स्वातंत्र्य कमवलं पाहिजे असं कर्व्यांना वाटायचं. पण समाजामध्ये मग जर हा बदल करायचा असेल तर समाजावरती बदल करवत असताना किंवा समाजाला हे जर कर्वे सांगायला लागले तर लेखक म्हणतायत की खडकावर डोकं आपटण्यासारखं होतं. आता खडकावर डोकं आपटणं म्हणजे खडकाला लागेल का, नाही लागणार, आपलंच डोकं फुटणार. लक्षात घ्या. तशा पद्धतीने एखादी गोष्ट समाजामध्ये रुजवायची म्हटलं तर समाजाला ती पचनी पडत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये या कर्वेंनी स्त्री शिक्षणासाठी मनाशी एक आपली खूणगाठ बांधली आणि समाजामध्ये बदल करण्यासाठी ते तयार झाले. समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागला तरी चालेल, समाज आपणाला गिळून टाकायला येतो की काय असं त्यांना वाटायचं. पण तरीसुद्धा ते त्यासाठी सज्ज झाले आणि स्त्री शिक्षणासाठी आपलं असणारं असीधारा व्रत त्यांनी सुरू केलं. आता यासाठी त्यांना काही व्यक्तींच्याकडून प्रेरणा मिळाल्या. त्या समाजातील व्यक्ती म्हणजेच पंडिता रमाबाई. लक्षात घ्या, तुम्ही पहा, इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती पहा, पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. लक्षात घ्या, या दोन व्यक्तींच्या, आपण म्हणतो कुठलंही मोठं काम करायचं असेल किंवा कुठलीही व्यक्ती मोठी होते त्याच्या पाठीमागं कोणाचा तरी हात असतो. मुलगा मोठा झाला, आईनं घडवलेलं असतं, वडिलांनी घडवलेलं असतं, किंवा एखादी व्यक्ती उच्च पदावरती पोचली त्याच्या पाठीमागं आईचा हात असतो, पत्नीचा हात असतो किंवा बहीण पाठीशी असते. अशा स्थितीमध्ये ती व्यक्ती त्या पदापर्यंत पोचते. म्हणजे कुणाचा तरी पाठीवरती थाप असल्याशिवाय, कुणाचं तरी आपल्याकडं लक्ष असल्याशिवाय, आपणाला घडवल्याशिवाय आपण घडत नाही. किंवा मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते, दुसऱ्यांची चरित्र वाचा,
दुसऱ्यांचं जीवन समजून घ्या. याला कारण काय, तर दुसऱ्यांची चरित्र वाचल्यानंतर आपण चारित्र्य संपन्न होतो. लक्षात घ्या. आपल्याला कळतं या व्यक्तीनं संघर्ष किती केलेला आहे, या व्यक्तीनं त्रास किती सहन केलेला आहे. ही व्यक्ती एवढी सहजासहजी मोठी झालेली नाही. त्याच्या पाठीमागे त्यानं काय केलेलं आहे, कष्ट उपसलेले आहेत. तसंच इथं झालं. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवनकार्य समजून घेतलं आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळाली, हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोत्यांच्या पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे समाजाला दाखवून दिलेलं होतं. आणि मग कर्व्यांनी सुद्धा स्वतः एका विधवेशी विवाह केला आणि समाजामध्ये एक वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. लक्षात घ्या. आता विधवेशी विवाह केला म्हणजे तुमच्या लक्षात येईल, एखाद्या स्त्रीचा पती निघून गेल्यानंतर, वारल्यानंतर तिला विधवा समजलं जातं. तर अशा स्त्रीबरोबर समाज कोणी लग्न करायला तयार होत नाही. आता काळ बदलला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक बदल होत आहेत. पुनर्विवाह मुलींचे होत आहेत, नाही असं नाही. पण तो जो काळ होता त्या काळामध्ये असं होतं नव्हतं. आणि मग कर्वेंनी मात्र स्वतः एका विधवेशी विवाह केला आणि समाजामध्ये वस्तुपाठ घालून दिला. अशा स्थितीमध्ये समाजामध्ये बोलायची सुद्धा सोय उरली नव्हती. हे धोंडो केशव कर्वे कॉलेजमध्ये गणित विषय शिकवायचे. गणित विषयामध्ये ते विद्वत्तेचा महामेरू होते. लक्षात घ्या. आता विद्वत्तेचा महामेरू म्हणजे ज्ञानाचा प्रचंड मोठा पर्वत अशा अर्थाने अर्थ घ्यायचा येतो. त्यांच्याशी कुणी वाद घालायला धजत नसायचं. धजणे धाडस करणे. धजणे म्हणजे काय, धाडस करणे. कुणी त्यांच्याशी वाद घालायला धजायचे नाहीत. केवळ सत्पुरुषाचा छळ करायचा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजानं केलं. बघा, ते हुशार होते, ज्ञानी होते, विद्वान होते. त्या विद्वानकीबरोबर किंवा त्यांच्या हुशारीबरोबर कुणी वाद घालायचं नाही. पण एका महान व्यक्तीचा छळ करायचं मात्र समाजानं ठरवलं होतं. आणि ते कुठल्या समाजानं, लेखक म्हणतोय अज्ञ समाजानं. अज्ञ म्हणजे अज्ञानी. आता असा जो समाज आहे अज्ञ समाजाबद्दल कर्वेंना मात्र राग नव्हता. कर्वे मात्र काय असायचे, अशा समाजातले व्यक्तींच्याबद्दल क्षमाशील असायचे. अजिबात त्यांच्याबद्दल त्यांना राग यायचा नाही. छळवादी समाजवृत्तीचा किंवा आपला समाज छळ करणार आहे हे कर्वेंना आधीपासूनच माहीत होतं. त्यांना अंदाज होता. समाजाने केलेल्या बराच वेळा कहर म्हणजे समाज अण्णासाहेबांना धक्काबुक्की करायचा. लक्षात घ्या. मारायचा अक्षरशः. जसं सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, अंडी फेकली जायची, त्यांना शाळेपर्यंत पोचू दिलं जायचं नाही मुलींना शिकवतायत म्हणून, तसंच इथं कर्व्यांना सुद्धा अंगावरती लोक जायचे, त्यांच्या अंगावरचे कपडे फाडायचे. आणि रोज फाडलेले कपडे या धोंडो केशव कर्व्यांना शिवायला लागायचे. लक्षात घ्या. जिथे शर्ट फाटला आहे तिथं ते स्वतः शिवायचे. फाटके कपडे मात्र कर्वे कधीच वापरायचे नाहीत. कारण नीटनेटकेपणा हा त्यांच्या स्वभावातला एक विशेष पैलू आहे. समाजाने सुशिक्षित असणाऱ्या लोकांची अशी ससे हुलपट चाललेली पाहून कर्व्यांना मात्र कधी शिव्याशाप द्यावेसे वाटले नाहीत किंवा कर्वेंचं मन विचलित झालं नाही. लक्षात घ्या या कार्यापासून. आणि याला कारण काय, तर ते आपल्या डोळ्यासमोर संतांना आणायचे. कारण संत ज्ञानेश्वर असतील,
तुकाराम असतील किंवा तुमचे असणारे नामदेव असेल, चोखामेळा असेल, काणोपात्रा असेल, निर्मळा असेल, तर अशा असणाऱ्या संतांना खूप त्रास सहन करावा लागला. मग आपण तर काही माणूसच आहे, संतांनी त्रास सहन केला, आपण माणूस म्हणून त्रास सहन करायला काही अडचण नाही असं त्यांना वाटायचं आणि ते छळ सहन करत राहिले. त्यांच्या साहित्यात हा केलेला छळ कुठेही उमटलेला नाही, त्याचं वर्णन कुठे आलेलं नाही. कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले म्हटलेलं आहे बघा. म्हणजेच ज्ञानेश्वरांनी जसं आपल्या साहित्यामध्ये लिखाणामध्ये कुठेही स्वतःचा उल्लेख, स्वतःचा छळ उल्लेखित केलेला नाही, तसंच कर्व्यांनी सुद्धा आपलं आचरण ठेवलेलं होतं. म्हणजे एवढे महान असे हे कर्वे होते. आपण त्यांचा जीवनपट पाहतोय, लक्षात घ्या, त्यांचं व्यक्तिमत्व उलगडून पाहतो आहे. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी सांगितलेलं त्यांचं जीवनचरित्र तुम्हाला मी उलगडून सांगते आहे. असे हे असणाऱ्या महान व्यक्ती, हे सत्य घटनेवर आधारित धडा आहे, लक्षात घ्या. सत्य घटनेवर आधारित हा धडा आहे. त्यामुळं तुम्ही हे व्यक्तिमत्व तितक्याच खोलपणे समजून घ्यायचं आहे. पुढं काय म्हणतात लेखक पहा. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली आणि मुहूर्तमेढ रोवले वाक्यप्रचार आहे, सुरुवात करणे. लक्षात आहे का बघा. मुहूर्तमेढ रोवणे, सुरुवात करणे. अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. अनाथ बालिकाश्रम म्हणजे ज्या मुलींना आई वडील नाहीत, ज्या मुली फुटपाथवर सापडलेल्या आहेत, ज्या मुलींना अनाथ आश्रमामध्ये सोडलेलं आहे, सोडून दिलेलं आहे, अनाथ आश्रमाच्या बाहेर नेऊन ठेवलेलं आहे. सोडतात मुलं आणि निघून जातात लोक, लक्षात घ्या. काही मुलींना आईवडील नसतात. तर अशा असणाऱ्या ह्या अनाथ मुलींच्यासाठी बालिक आश्रमाची स्थापना केली. कालांतराने त्यांनी हे बालिकाश्रम हिंगणा येथे स्थलांतरित केलं आणि तिथंच त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था निर्माण केली आणि तिचं अनाथ बालिकाश्रमाचं नाव म्हणजेच नामांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं केलं गेलं. पैचा निधी जमवून त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टींची पूर्ण कल्पना होती, लक्षात घ्या. कारण जे जमवलेले पैसे होते त्या सगळ्या जमवलेल्या पैशाचा हिशेब हे महर्षी धोंडो केशव कर्वे ठेवायचे. कारण पैसे कुठे खर्च झाले, पैशाची उधळपट्टी कुठे झाली किंवा पैसे आपल्या हातून कुठे खर्च केले गेले याची नोंद त्यांच्याकडे ते ठेवायचे. त्यामुळं समाजाचाही हळूहळू काय व्हायला लागला, त्यांच्यावरती विश्वास बसायला लागला. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका असणाऱ्या शिक्षण संस्थेचा संस्थापक म्हणजेच हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचा संस्थापक, एका बालिकाश्रमाच्या संस्थेचा संस्थापक चालत जायचे, ते लक्षात घ्या. गाडीतून त्यांनी गेलं पाहिजे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांनी गाडीचा वापर केला पाहिजे, मोटारीचा वापर केला पाहिजे. पण कर्वे मैलोन मैली चालत जायचे बघा. कर्वे मैलोन मैली चालत जायचे. आश्रमात सुद्धा पायी चालत यायचे. समाजासाठी ते खूप राबायचे. गोळा झालेल्या पैशाचा वापर ते स्वतःसाठी बिलकुल करायचे नाहीत. उलट आपलेच पैसे, स्वतःचेच पैसे ते समाजासाठी खर्च करायचे. हे मात्र समाजाला चांगलं माहीत होतं. जेवढे खर्च घरामध्ये आवश्यक आहे तेवढेच ते करायचे आपल्या कमाईतून. उर्वरित सर्व पैसे समाजकार्याला वापरायचे. स्वतःच्याच विश्वात
वावरतात असा बऱ्याच वेळा काय व्हायचा, कुरघुर व्हायची घरातून, घरच्यांच्या मनामध्ये. पण महर्षी कर्वे हे जिद्दी होते. जिद्दीने, नेमकेपणाने, गणिताचा गुणधर्म अंगी असल्याने ते बोलत नसत, विचार करत असत. आणि विचार करून तो पक्का झाला की मग तो विचार काय करायचे, आचरणात आणायचे. त्यांच्या कार्यातून लोकांना अंदाज येई की त्यांच्या मनात काय चाललेले आहे, चित्तात काय चाललेले आहे. उलटपक्षी ते बोलके असण्यापेक्षा करते सुधारक कर्वे होते. लक्षात घ्या. म्हणजे मी काय सांगते लक्षात घ्या. हे बोलून दाखवायचे नाहीत. बडाबड आम्ही असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मी हे करणार आहे, असं नाही म्हणायचे. घरचे सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना राग यायचा, घरातल्या व्यक्तींना, कुटुंबातील व्यक्तींना, की हे काय करतायत, स्वतःच्याच तंद्रीत राहत आहेत. पण स्वतःच्या तंद्रीत जरी राहत असले तरी ते विचार करत असायचे आणि केलेला विचार ते करायचे, काय करायचे, आचरणात आणायचे. आणि म्हणून कर्व्यांना बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक कर्वे हेच म्हणणं किंवा हेच बिरुद त्यांना श्रेयस्कर वाटते असते. म्हणजे त्यांनी करून दाखवलं, कृती करून दाखवली. त्यांनी काय नुसतं बोलले नाहीत. आपण म्हणतो एखाद्याला बोलून दाखवू नको, कृती कर. नुसतं बोलण्यात काही पॉईंट नाही, ते आचरणात आणून दाखव. तसं त्यांनी स्वतः आचरणात आणून दाखवलं. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं होती. ते स्वतःच्या सुखदुःखामध्ये अविचल राहायचे. जसा स्थितप्रज्ञ सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ असतो. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कोणावर ऋण ठेवायचे नव्हते आणि कोणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. बघा, ते कोणावर ऋण ठेवायचे नाहीत, ऋण म्हणजे कर्ज, आणि कोणाच्या कर्जातही राहायचे नाहीत. त्यांची अत्यंत महत्त्वाची एक सवय म्हणजे ते जर कुठं जेवायला गेले, बऱ्याच वेळा आपण समाजामध्ये जेवण जगत असताना आपणाला कुठं ना कुठं जेवावं लागतं. तर यांना जर कुठं जेवावं लागलं तर विशेष म्हणजे विचार करा, ते ताटाजवळ पैसे काढून ठेवत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. बघा, इतर व्यक्तींना जे कार्य जुळणार नाही ते कार्य महर्षी कर्वेंना करायचं होतं. आणि म्हणून महर्षी कर्वे यांना करते सुधारक कर्वे असं म्हटलेलं आहे. पुढं ते काय म्हणतायत लेखक, भारताचे अर्धांग ते जे स्त्रिया, म्हणजे आपण म्हणतो खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया, या जर शिकल्या नाहीत तर समाजाला काय होईल, अर्धांगवायू होईल. एका बाजूला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आणि वाङ्मयाची जननी मानतो, दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास कर्वेंना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले आणि तिथं स्त्रियांना दाखल करून घेतले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जमान्यामध्ये महर्षी कर्वे यांनी जगभरात प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले, लोकांना ते पटवून सांगितले. जगभरामध्ये
लक्षात घ्या, नुसत्या भारतात नाही, जगभरामध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषाशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना 2 कार्ये करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल काम व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. बघा, कारण पुरुष प्रधान संस्कृती होती, स्त्रीला कमी समजलं जायचं. अशा स्थितीमध्ये स्त्रीला शिकवायची आणि पुरुषाच्या बरोबरीनं उभा करायची. ही दोन्ही कामं त्यांना करायची होती. आणि त्याचवेळी स्त्रियांवरील पारतंत्र्याचं जोखड जे होतं ते उखडून टाकायचं महाकठीण काम या कर्वेंनी केलं. लक्षात घ्या, जसं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखी क्षमता इथं आवश्यक होती. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीला मागं खेचून जसं रॉकेट पुढं जातं तसं या समाजातील पारतंत्र्याचं, स्त्रियांवरील पारतंत्र्याचं जोखड मागे खेचून, मागे टाकून कर्व्यांना स्त्रीला शिकवून पुढे न्यायची होती. आता परत काय केलेलं आहे लेखकानं, थोडासा हे सगळं वर्णन करून झाल्यानंतर या कर्व्यांचा जन्म कुठे झाला हे थोडंसं सांगितलेलं आहे. त्यांचा जीवनपट सांगितलेला आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला. लक्षात येते का? बघा, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला तो जीवनपट लेखक आत्ता सांगायला. असे एवढं करणारी व्यक्ती कोण? रेडिओवरती बातमी आलेली व्यक्ती कोण? जिच्या मृत्यूची बातमी ऐकता डोळ्यात पाणी टिचतं ती व्यक्ती कोण? कुठे जन्मली? नुसतं आपण मगापासून धोंडोकेश कर्वे असं म्हणतोय, पण ती व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नव्हता. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला. लक्षात घ्या, सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखाद्या मनुष्य एवढं मोठं कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे. लोक माणसाने त्यांना अभिमानानं महर्षी म्हटलं. राजमानसाने 1958 साली भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना डोक्यावर घेतलं. याला कारण काय? तर त्यांचं काम. व्यक्तीचं काम पदव्या खेचून आणतं, व्यक्तीचं काम पुरस्कार खेचून आणतं. लोक पुरस्काराच्या मागे धावत नाहीत. मोठ्या व्यक्ती, लक्षात घ्या, पुरस्कारासाठी काम करत नाहीत, पुरस्कार त्यांच्याकडं येतात. एवढ्या कार्यानं पुरस्कार जसं चुंबकाकडं लोखंड खेचून जातं तसं या महान व्यक्तीच्या कार्याकडं पुरस्कार जातात. लक्षात घ्या, भारतरत्न हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांना थोडक्यात लेखक म्हणतो डोक्यावरती घेतलं. भारतरत्न पुरस्कार कसा असतो, त्याचं असणारं स्मृतिचिन्ह कसं असतं ते तुम्ही स्क्रीनवरती पहा, तुमच्या लक्षात येईल. एकदा लेखकाला थोडंसं आठवलेलं आहे. विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसलेली होती. आता जिथं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था काढलेली आहे, मग अशा आपण म्हटलं, तिथं डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे म्हणतायत की लेखकाला कर्व्यांच्या पुतळ्या पाठीमागं, कारण मोठ्या महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यांच्या शिक्षण संस्थेपुढं, त्या शिक्षण संस्थेच्या आवारात अशा महान व्यक्तींचे पुतळे उभारले जातात. कारण पुतळ्याकडं पाहून
प्रेरणा यावी, कार्याचं त्यांच्या सतत स्मरण राहावं, त्यांच्या कार्यापुढं नतमस्तक व्हावं, यासाठी पुतळे उभारले जातात. पण पुतळ्यांबरोबरच त्यांचं कार्यसुद्धा पुढं नेलं पाहिजे. पण एकदा लेखकाला एक मुलगी कर्व्यांच्या पुतळ्यामागे रडत बसलेली दिसली. केवढ्याने रागवलो मी तिला. बघा, डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे म्हणतात, मी तुला केवढ्याने रागवलो. मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. प्रश्नचिन्ह आहे. कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. तू मुळीच रडू नये, यासाठी कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. बघा काय म्हटलेलं आहे, कर्व्यांच्या पुतळ्याजवळ बसून तू रडतेस. अगं, मुलींनी शिकावं, मुलींनी मोठं व्हावं, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं, पुरुषांच्या बरोबरीने काम करावं, म्हणून मी तुमच्यासाठी मी हे शिक्षण संस्था सुरू केली आणि तूच रडतेस. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने पुढं SNDT विद्यापीठ निर्माण झालं. लक्षात घ्या, तिथं महिला आता शिकतायत. पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाहीत, तोपर्यंत स्त्रियांवरले अत्याचार थांबणार नाहीत, असे लेखकाला वाटते. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानात येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. बघा, कशामुळे लक्षात येत नाही? परंपरागत संस्कारामुळे. त्यांच्या लक्षात येत नाही आपण बायकोशी चुकीचं वागतोय, आपण पत्नीशी चुकीचं वागतोय, आपण मुलीशी चुकीचं वागतोय, आपण आईशी चुकीचं वागतोय, बहिणीशी हे त्यांच्या संस्कारामुळे, त्यांच्या झालेल्या परंपरागत लक्षात घ्या, समाजातील संस्कारामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा दुय्यम वस्तू नाही, हे लक्षात ठेवा. तिलाही तिची स्वप्न आहेत. तिलाही अत्यंत महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्या, तिलाही तिचं स्वप्न आहे, तिलाही तिच्या भावभावना आहेत, आकांक्षा आहे, विचार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला अस्तित्व आहे. ते तुम्ही मान्यच करायला पाहिजे, ते तुम्ही स्वीकारायलाच हवे. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. काय म्हटलंय बघा, म्हणजे जेव्हा खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षित होईल तेव्हा त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल, तेव्हा त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ कळेल, असं लेखकाला वाटतं आहे. पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे, उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकांनी सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वात जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुटेल. बघा लेखकानं कसा शेवट केलेला आहे. लेखक म्हणतो, जेव्हा ह्या पुरुष जातीला, जेव्हा ह्या पुरुषांना कळेल की स्त्रीलाही भावना आहेत, स्त्रीलाही स्वातंत्र्य आहे, स्त्रीलाही आकांक्षा आहेत, स्त्रीलाही अस्तित्व आहे, ती शिकलेली आहे, ती आपल्या बरोबरीनं काम करते आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे, हे ज्यावेळी त्या पुरुषाला कळेल तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज सुधारलेला आहे असं होईल. आणि मग अशा एखाद्या महान व्यक्तीच्या जाण्यानं डोळे टिचणार नाहीत, तर हसू येईल. कारण त्यांनी समाजामध्ये रुजवलेला जो विचार आहे, त्यांनी समाजाला दिलेलं जे देणं आहे, ते खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचा पांग पिटल्यासारखं होईल असं लेखकाला वाटतं आहे. म्हणजे ज्यावेळी पुरुष नुसता शिकून उपयोगाचा नाही, तो सुशिक्षित झाला पाहिजे. बघा इथं काय म्हटलंय, पुरुष शिक्षित झाला पाहिजे, तेव्हाच त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ कळेल. नाहीतर आपलं
चला, पुरुषप्रधान संस्कृती अजूनही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती चालूच आहे. कुटुंबामध्ये एखादा विचार घ्यायचा असेल किंवा काही विचारायचा असेल, निर्णय घ्यायचा असेल तर कुटुंबातले पुरुष मंडळीच घेतात, स्त्रीला स्थान देत नाहीत. तर लेखकाचं असं मत आहे की असं होऊन चालणार नाही. पुरुषालाही समजलं पाहिजे स्त्रीचं असणारं अस्तित्व. तेव्हा खऱ्या अर्थाने अशा महान सुधारकांनी केलेलं जे कार्य आहे ते केलेलं कार्य तडीस गेल्याशिवाय राहणार नाही. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनाचा जो हा पट आहे, जीवनपट आहे, त्यांचं जे कार्य आहे हे मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा, तुमची असणारी कमेंट नोंदवा, तुमचा असणारा विचार नोंदवा आणि माझ्या व्हिडिओला परिणामी माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढील आलेला व्हिडिओ तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सहज उपलब्ध होईल. धन्यवाद.